कारभार नाही हो बोला की. काय चाललंय म्हणायचं? काय नाही बा, मस्त गरमागरम भाकरी बनवलं. टम्म फुगला की भाकरी होय हा, चवीवर मस्त होते भाकरी. होतंय का नाही? होय हा, आणि चवीला पण खूप छान. गरमागरम भाकरी व्हायलाच लागल्यात. होय तर कोरड्याच कालवण काय हाय म्हणायचं आज? आज आपण आहे ना मस्त गरमागरम भाकरी बरोबर आहे ना हा. वांग्याचं भरीत बनवणार आहे तुमच्यासाठी. काय इशे हार्डच केलीस की मग आज, होय होय आहे का नाही? गरमागरम भाकरी हा, आणि वांग्याची भरीत. चला म्हणा मस्त पैकी नाही ये आंब्याच्या झाडाखाली बसून आजचा बेत असणार आहे बघा. आणि सोबत आमची सगळी गँग बी आल्यावर का होय हे बघा इकडं हे म्हणा हा इकडं बघा शिवांगी. तर आज आई का नाही वांग्याचं भरीत बनवणार आहे म्हणून. हा आहे का नाही? निब्बार नियोजन आहे का नाही? होय रे मला कसं आहे आज नियोजन? एकदम फक्कड बेत होणार आहे बघा. कारभारने काय मदत लागल होय तुला? नाही नाही करतो आता, 2च भाकरी राहिले. बर तेवढं भाकरी करून मग वांगी घेऊन येऊया. वांगी घेऊन येऊया. हो बरं बरं चालते चालते. हो चालतं. चला मग मंडळी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आजचा ब्लॉग कसा होती ते बी का कमेंट करून सांगा बरं का. किंवा मल्हार हे असं करतोय बघा. हा लाजलाच होय आता इकडे बघते. हा सगळी इकडे बघतात म्हणून तो तिकडे बघायला. हा लाजाला हो बाय बाय तर बाय तर बाय. लय नाटकी करतोय बघा. उठून बस की. हा तर आता आपण रानात आलेले आहे. आता मस्त गरमागरम आपण भाकरी तर तयार केलेलीच आहे. तर त्याबरोबर आहे ना आपण भरीत बनवणार आहे. तर भरीतसाठी ना आपल्याला वांगी पाहिजे. तर इकडे बघू शकताय भरपूर आपण झाडं लावलेली आहे वांग्याचं. आणि परवा आहे ना मी 1-2 वांगी तसंच राहिलं होतं. ते आता मोठं झाले का बघूया. तर इथे एक राहिलेलं होतं परवा. आता वांगी आहे ना बघा मस्त मोठं झालेले आहे. तर आता आपण काढून घेऊयात. हे बघा हे मोठं झालेलं आहे वांगी. अजून एक आहे ते पण आपल्याला आता घ्यायचं आहे. तर बघू शकताय आता एक वांगी तोडून घेतलेली आहे. अजून एक इथं वांगी आहे हे पण आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे बघा तर 2 वांगी आपल्याला सापडलेले आहे. इकडे बघू शकताय मस्त कवळीजार असं वांगी सगळीकडे आता लागलेले आहे. तर आता आपण हे 2 आता आपल्याला बास होईल. बघू शकताय सगळीकडे वांगी चांगलं असं लागलेले आहे. तर आता आपल्याला ना 2 वांगीचं आपण भरीत बनवणार आहोत. तर आता आपण 2 वांगी तर घेतलेले आहे. तर आता आपल्याला भरीतसाठी आहे ना कांदा पण लागतो. तर आता आपण इकडं कांदा पण घेऊयात. अजून एक घेऊया. तर आता आपण हे कांदा पण घेतलेले आहे. तर आता आपण इकडे आपण टमॅटो सुद्धा घेऊया. तर शेवटचा लाग आहे त्यामुळे मस्त आहे ना लाल भडक असं देशी टमॅटो आहे पिकलेला. बघू शकता. चला तर हे बघा आता आपण हे वांगी आहे ना स्वच्छ धुवून आणलेले आहे. तर आता आपण हे चिरून घेऊयात. हे बघा या पद्धतीने आपल्याला 4 भाग करून घ्यायचं आहे. म्हणजे आत आहे ना किडकं वगैरे आहे का बघायचं आहे. बघा कवळी आहे वांगी, किडकं वगैरे नाही चांगलं आहे. तर आता आपण हे सुद्धा चिरून घ्यायचं. आणि भरितासाठी आहे ना असं चांगलं मोठंच आहे ना वांगी घ्यायचं. हे सुद्धा मस्त कवळीजार असं वांगी आहे, किडकं वगैरे नाही. तर आता आपण ह्याला आहे ना थोडंसं आपण तेल लावून घेऊया. बघा आता आपल्याला वांगीला आहे ना सगळीकडे असं तेल लावून घ्यायचं आहे. म्हणजे चांगलंच आहे ना भाजला जातो. सगळीकडचं लावून घेऊयात. बघा आता सगळीकडे आपण आहे ना तेल लावून घेतलेले आहे. तर इकडं आपण भाकरी केलेली आहे त्यामुळं मस्त आऱ्यावरती आपल्याला आहे ना हे वांगी भाजून घ्यायचं आहे. बघा आता आपण असं 2 वांगी ठेवलेले आहे. आता आपण हे चांगलं असं आपण वांगी आहे ना भाजून घेऊया. मध्ये मध्ये आपल्याला पलटी करून आहे ना हे भाजून घ्यायचं. हे बघा आता वांगी आहे ना असं फिरवून फिरवून आहे ना चांगलं असं सगळीकडे भाजून घ्यायचं. ताऱ्यावरती खरपूस असं भाजून घ्यायचं. म्हणजे आतपर्यंत आहे ना वांगी शिजायला पाहिजे असं आपल्याला हे भाजून घेऊयात.
हे बघा आता आपण इकडे कांदा वगैरे आपण सगळं स्वच्छ करून घेतलेले आहे. तर आता आपण एक चिरून घेऊयात आणि थोडंसं आपण आहे ना कांदा पात सुद्धा आपण भरतीमध्ये वापरणार आहोत. आता आपण सगळा कांदा आहे ना बारीक चिरून घ्यायचा. कांद्याचं पात सुद्धा आपण वापरणार आहोत. बघा आता आपण कांदा चिरून घेतलेले आहे. तर आपण इकडे पात सुद्धा आपण बारीक चिरून घेऊया. बघा आता आपण हे टोमॅटो सुद्धा चिरून घेऊयात. मस्त आहे ना देशी टोमॅटो घेतलेले आहे, पूर्ण पिकलेले आहे. तर चांगलंसं बारीक चिरून घ्यायचं. बघा आता आपण कोथिंबीर सुद्धा चिरून घेऊयात. आता बघू शकताय इकडे चुलीतलं वांगी आहे ना पूर्ण बघा मऊ झालेले आहे आणि चांगलं असं भाजलेले आहे. तर आता आपण हे काढून घेऊया आणि वरचं आहे ना आपल्याला सगळं काढून घ्यायचं. थोडंसं गार करून घेऊया. गार झालं की आपल्याला सगळं हे काढून घेऊया. हे बघा आता चांगलं असं आपल्याला सगळं आहे ना वरचं साल असं काढून घ्यायचं. पटापट निघतोय वांगी. चांगलं असं भाजलं ना चुलीत म्हणजे चांगलं सगळं वरचं साल निघतोय. हे बघा आता आपण आहे ना सगळं वांगीचं आपण वरचं साल काढून घेतलेले आहे. बघा स्वच्छ करून घेतलेले आहे. तर आता आपण कट करून घेऊया वरचं. हे बघा आता आपण ह्या पद्धतीने ना दोन्ही वांग्याचं आपण इकडं साल काढून घेतलेले आहे. आता आपण सगळं घातलं बघा पूर्णपणे ना वांगी मऊ झालेले आहे. आता आपण इकडे कलबत्ता घेतलेले आहे. कलबत्त्यात ना आपण इकडे थोडंसं आहे ना देशी लसूण घेतलेले आहे. तर आता आपण हे बारीक करून घेऊयात. आता लसूण बारीक करून घेतलेले आहे. तर आता आपण काढून घेऊया. आता आपण इकडे आहे ना वांगी आपण सगळं स्वच्छ करून घेतलं होतं ना ते आपण खलबत्त्यात घालायचं. आणि खलबत्त्यात आपल्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं. हे बघा पूर्ण मऊ झालेले आहे वांगी. बघा आता पूर्ण वांगी आहे ना बारीक झालेले आहे. तर आता आपण हे काढून घेऊयात. ताटामध्ये इकडे काढून घेते. आता तेल गरम झालेले आहे. तर आपण तेलामध्ये ना जिरा मोहरी घालूयात. बघा चांगलं असं तडतडलेलं आहे. तर ह्यामध्ये आपण घालूया कढीपत्ता. तर इकडे बघू शकता आपण कांदा वगैरे चिरून घेतला होता ना. कांदा आणि कांद्याचं पात सगळं आपल्याला घालायचं ह्यामध्ये. आणि चांगलं आपल्याला परतून घ्यायचं. थोडंसं आपण कांदा वगैरे ना परतून घेऊया. मऊ व्हायला पाहिजे. आता कांदा चांगलं असं परतलेले आहे. तर ह्यामध्ये आपण आहे ना इकडे देशी लसूण आपण थोडंसं बारीक करून घेतलं होतं ना ते घालायचं आणि कांदा बरोबर आपल्याला परतून घ्यायचं. आता आपण ह्यामध्ये आहे ना बारीक चिरलेले टोमॅटो घालूया. हे सुद्धा आपल्याला कांदा बरोबर परतून घ्यायचं. बघा आता कांदा टोमॅटो वगैरे सगळं मऊ झालेले आहे. आणि इकडे देशी हळद पावडर आपल्या घरचं कांदा लसूण मसाला मीठ घेतलेले आहे ते आपण सगळं घालूयात. आणि चांगलं आपण परतून घेऊया.
चांगलंसं सगळं आहे ना मऊ व्हायला पाहिजे. बघा आता पूर्ण आता मऊ झालेले आहे. तर आता आपण ह्यामध्ये आहे ना आपण इकडे वांगी पूर्ण खलबत्त्यात बारीक करून घेतो ते घालूया. चांगला साखरेच्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं वांगी. ह्यामध्येच आपण बारीक चिरलेलं कोथिंबीर घालूया. सगळं आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. मस्त आहे ना भरताचा सुगंध सुटलेला आहे. मस्त लागतो अशा पद्धतीने केल्यावर. तुम्ही पण एकदा करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. हे बघा मस्त आपलं आता वांग्याची भरीत तयार झालेली आहे. तर आता आपण हे खाली काढून घेऊया. दिसायला पण छान दिसतो आणि खायला तर मस्तच लागतो ज्वारीच्या भाकरीबरोबर. हे बघा आता मस्त आहे ना इकडं ज्वारीच्या भाकरीसुद्धा तयार झालेले आहे आणि त्याबरोबर खाण्यासाठी मस्त इकडं वांग्याची भरीतसुद्धा तयार झालेली आहे. तर आपण ताट तयार करून घेऊयात. तर आता आपण भाकरीवरती आहे ना भरीत घेऊयात. तर ह्याबरोबर आपण इकडं रानात आणलेलं कांदा पण घेऊयात आणि आता आपण दादांना जेवायला देऊयात. अहो हे घ्या हो. हो आता जेवण करून घ्या. तर मंडळी वांग्याचं भरीत कधी होतंय ह्याचंच वाट बघत होतो बघा. कारण बनवतानाच का नाही एवढा मस्त सुगंध आहे सुटला होता. आता कधी खावा असं झालं कारवा नाही. हो आता करतो बघ चालू. हो हो घ्या घ्या. मंडळी या तुम्ही बी जेवायला. हो मस्त ताजं ताजं घेऊन आले कारभारी. जबरदस्त. चांगलं झालंय का? आवडला ना तुम्हाला? होय होय. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. अप्रतिम चव आहे. होय होय मंडळी मी मागं एकदा का नाही जळगावला गेलतो. मला तिथं एक विशेष गोष्ट आवडली म्हणजे रेल्वेत सुद्धा का नाही हे असं भरीत आणि चपाती विकायला आलती बघा. जळगाववरून येताना परतीच्या प्रवासात मी रेल्वेमध्येच हे विकत घेऊन खाल्लं होतं. जमले का मग आम्हाला पण? एक नंबर. जबरदस्त काय बोलले. आवडलं ना? तर आता तुमच्या दादांना तर आवडलेलंच आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते जरा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. हां आणि शेअर करायला विसरू नका. हो दुसरी गोष्ट नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे सगळे व्हिडिओ घर बसल्या तुम्हाला बघायला मिळतील बघा. भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.